तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते जिया आणि नुपूर पासून. तर आता इथे नुपूर म्हणते माझ्याकडे संजनाची डायरी आली आहे. तर आता जिया म्हणते संजनाची डायरी आणि ती तुझ्याकडे असं म्हणते ती. हो ती संजनाची डायरी आहे. त्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे संजना देशमुख म्हणून असं म्हणते नुपूर. तिने त्या डायरीमध्ये एका व्यक्तीसाठी रायटर, एका व्यक्तीसाठी हिरो आणि स्वतःसाठी हिरोईन असे कोडवर्ड्स वापरून कुठली तरी गोष्ट किंवा एखाद्या नाटकाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला असं म्हणते नुपूर. पण वहिनी आपल्याला जे वाटतंय ना त्याच्यापेक्षा हे सगळं खूप डेंजर आहे असं म्हणते आता जिया. आणि मेन गोष्ट सांगू तुला, जर ते नाटक असेल ना तर त्या नाटकाच्या फायनल शोची तारीख काय होती माहितीये? 30 तारीख होती, जेव्हा मल्हार सर आणि संजनाची हळद होती आणि माझं आणि वेदांचं लग्न होतं असं म्हणते नुपूर. काय असं म्हणते जिया. आता ते नाटक नेमकं काय आहे, ते रायटर म्हणून जी व्यक्ती आहे ती कोण आहे, तो हिरो कोण आहे, काय कशासाठी लिहिलंय, कोण तिच्याकडून हे सगळं करून घेतंय हे काय कळतच नाहीये मला. उलट ती डायरी वाचून ना माझ्या मनात अजून जास्त प्रश्न निर्माण झालेत. जिया काही करून आपल्याला संजनाला भेटणं गरजेचं आहे ग, नाहीतर कसं कळणार आपल्याला हे सगळं काय ते असं म्हणते नुपूर. वहिनी वहिनी एक मजा असं म्हणते जिया. संजनाच्या सोसायटीतल्या त्या सेक्रेटरी काकू आहे ना, त्यांना मी त्यांच्या भजनी मंडळासाठी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सचं प्रॉमिस केले. त्यांना मी सांगितलंय संजना आली की लगेच आम्हाला कॉल करून कळवा. वहिनीला कॉल करा असं म्हटलं नाही, नुपूरला करा असं म्हटलेलं आहे असं म्हणते ती. बरं केलं जिया, थँक्यू असं म्हणते नुपूर. वहिनी आता थँक्स काय त्यात, बाय द वे तुला माहिती आहे ना असं म्हणते जिया. आज काय ते असं म्हणते ती. काय आज असं म्हणते नुपूर. वहिनी काय यार तुला खरंच माहिती नाही आज काय असं म्हणते जिया. वहिनी आज ब्रो चा असं म्हणत असते तेवढ्यातच आता तिथे ताडे आलेली असते. ब्रोची मीटिंग आहे आज ऑफिसमध्ये, तो बोलला नाही का तुला काही असं म्हणते जिया. अच्छा असं म्हणते ती. बरं चल येते मी, मला खूप काम आहे असं म्हणते जिया. तर आता इथे नुपूर स्वयंपाक करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ताडे आलेली असते आणि आता ती नुपूरला स्वयंपाक करताना बघते. काय मग असं म्हणते ताडे, आज ऑफिस मधून लवकर येणार आहेस का असं म्हणते ती. लवकर येईन किंवा उशिरा येईन तुम्ही का विचारताय असं म्हणते आता इथे नुपूर. अगं आजचा दिवस सगळ्यांसाठी थोडा स्पेशल आहे म्हणून असं म्हणते ती. म्हणजे असं म्हणते नुपूर. कळेल कळेल असं म्हणते तायडे. अंदाज घेत होते मी आज काय तू वेगळं करणार आहेस का, काही काय वेगळे कष्ट घेणार आहेस का असं म्हणते ती. अंदाज घेण्यापेक्षा मला डायरेक्ट विचारा ना काय विचारायचे ते असं म्हणते ती. आपल्यातलं हे इक्वेशनच मला खूप आवडतं असं म्हणते तायडे. आपल्याला जे काय बोलायचं असेल, जे काय सांगायचं असेल ते आम्ही डिरेक्टली सांगतो ना, तर तसंच काही असेल तर सांग मला असं म्हणते तायडे. आजचा दिवस टिक करून ठेवते मी असं म्हणते ती. अजून तरी काय नाही, आणि तुमच्याशी भांडण करून दिवस टिक करायला मला नाही आवडत, त्यापेक्षा मला खूप महत्वाची आणि आवडती कामं असतात असं म्हणते ती. तर आता इथे नुपूर काम करतच असते. अजून तरी हिला डायरीमध्ये काही सापडलेलं नाही आहे असं म्हणते तायडे. नाहीतर बसली असती लगेच ही. ठीक आहे, लेवल नसलेल्या माणसांसोबत बोलायला मलाही आवडत नाही असं म्हणते तायडे. अरे ऑन असं म्हणते तायडे आणि निघून जाते ती आता किचन मधून बघा प्रेक्षक. आणि नुपूरला खूप जास्त वैताग आलेला असतो. तुमची लेवल मलाही माहिती आहे असं म्हणते नुपूर, आणि तुम्ही माझ्याशी का बोलायला येता हे मला माहिती आहे असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक हो, मल्हार आणि नुपूरच्या खोलींमध्ये आलेली असते ती शूटर बघा प्रेक्षक. हा मॅम. होय ते पोचले. नुपूर इथे पोचेस तोपर्यंत मी काम करून घेते असं म्हणते ती शूटर बघा प्रेक्षक. आणि शूटर वेषांतर करून आलेले असते नुपूर आणि मल्हारच्या खोलीमध्ये शोधण्यासाठी की ती डायरी कुठे आहे म्हणून संजनाची. तर आता सगळीकडे शोधायला लागते ती शूटर कुठे आहे सगळं सामान म्हणून, कुठे आहे ती डायरी म्हणून. तर आता सोफा शोधते, तर आता इथे कॉम्प्युटर असतो तिथे शोधते, सगळीकडे शोधायला लागते बघा प्रेक्षक होती की ती डायरी कुठे आहे तिला मिळतच नसते. तर आता ती चालत चालत येते बघा प्रेक्षक बेडकडे. तर आता तिथले ड्रॉर्स मध्ये बघते तर त्याच्यातही नसते ती डायरी. तर आता ती कपाट उघडून बघते तर तिथे सुद्धा नसते ती डायरी. तर सगळं सामान शोधून बघितलेली असते ती सेक्रेटरी. तर आता इथे मेन कप्पा बघते आता, तर तिथेच ठेवलेली असते नुपूरने बघा प्रेक्षक होती डायरी. तर आता इथे अजून तर काही सापडलेली नाही आहे डायरी त्या बाईला. तेवढ्यातच आता कुणीतरी आलेलं असतं. तर बघा प्रेक्षक मल्हार आलेला असतो. तर आता इथे घाबरते ती सेक्रेटरी आणि पळून जाते तिथून ती शूटर. तर आता इथे मल्हार आंघोळ करून आतमध्ये आलेला असतो. तर त्यामुळे आता ती शूटर बाहेर पळून गेलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता दरवाजा उघडाच असतो. अरे दरवाजा कोणी उघडला असं म्हणतो तो. नुपूर येऊन गेली की काय असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे मल्हार दरवाजा बंद करतो बघा प्रेक्षक आपल्या खोलीचा, आणि आता तो कपाटाकडे येतो शोधण्यासाठी त्याचे कपडे. तर आता सगळं अस्तव्यस्त असतं तिथं. तर मल्हार आता घेतो आपलं एक शर्ट, आणि आता तो ते शर्ट सिलेक्ट करतो, काळं असतं ते. तर आता इथे नुपूर स्वयंपाक बनवत असते. तर आता इथे मल्हार तयार होऊन आलेला असतो. तर आता इथे नुपूर मात्र स्वयंपाक करतच असते. तर आता तो गुणगुणत येतो तिच्याकडे बघा प्रेक्षक हो. तर आता बाजूला येऊन थांबलेला असतो तिच्या तो. नुपूर मात्र त्याच्याकडे बघतच नसते. तिच्या हातामध्ये चाकू असतो बघा प्रेक्षक हो. काय चाललंय तुमचं असं म्हणते नुपूर. नुपूर काही म्हण, पण आजचा दिवस काहीतरी स्पेशल हो ना असं म्हणतो तो. खरंय, माझा आज मसाला किती छान भाजला गेला काय सांगू असं म्हणते ती. हो की नाही असं म्हणते ती. आज मी स्वतः खूप खुश आहे. तुम्ही बाहेर बसा ना, मी तुमच्यासाठी चहा आणते. बसा बसा असं म्हणते आता इथे नुपूर. ओके असं म्हणतो मल्हार. तर तो जातो बघा प्रेक्षक बाहेर. तर आता इथे नुपूर तिच्यासाठी चहा बनवत असते आणि आता तो चहा ओतते ती. तर आता मल्हार मात्र तिची वाट बघत बसलेलाच असतो. तर आता ती आणते तिच्यासाठी चहा. ठीक आहे असं म्हणते ती. वा असं म्हणतो मल्हार. आज काहीतरी स्पेशल चहा दिसतोय असं म्हणतो तो. नाही असं म्हणते नुपूर. स्पेशल का असं म्हणते ती. नेहमीसारखंच केलंय असं म्हणते ती. हो का असं म्हणतो मल्हार. तर आता इथे चहा घेतो तो. तर त्याला वैताग आलेला असतो अजूनही बर्थडे विश नाही केला म्हणून. तर तिथे मल्हार बघत असतो खाली काय का म्हणून, कारण त्याचा बर्थडे असतो ना. खाली काय बघताय, चहा कपात आहे, टाइमपास करू नका मल्हार सर, गार होईल तो चहा.
प्या पटापट असं म्हणते ती. तर आता ती निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. तेवढ्यातच तिथे जी आलेली असते. ब्रो काय घडलं का असं म्हणते ती. अशी काय ग ही असं म्हणतो मल्हार. खरंच विसरली आहे का माझा वाढदिवस असं म्हणतो मल्हार. मला वाटलं मोठं नाही निदान त्या बशीवर तरी हॅपी बर्थडे लिहिलं असतं तर असं म्हणतो होता तो. मला काय वाटतं माहितीये का ब्रो, आता ती अगदीच आठवत नसल्यासारखं करतेय. एवढं आणून धरतीये ना म्हणजे तुझ्यासाठी काहीतरी मोठं सरप्राईज असणार आहे बघ तू असं म्हणते ती. तुला पण असंच वाटतं ना असं म्हणतो मल्हार. मला वाटलं फक्त माझ्याच मनाचे खेळ आहेत काय असं म्हणतो मल्हार. चला मग वाट बघूया असं म्हणतो मल्हार. गुड मॉर्निंग बर्थडे बॉय असं म्हणते आता तायडे आणि आलेली स्थिती. तर आता इथे चहा पीत बसलेला असतो. हॅपी बर्थडे असं म्हणते आता तायडे. थँक्यू असं म्हणतो मल्हार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणते तायडे. नमस्कार करतो असं म्हणतो मल्हार आणि तो नमस्कार करतो बघा प्रेक्षक हो. घाईत आहे मी जरा पण रात्री तुझ्यासाठी मोठी पार्टी अरेंज केली आहे असं म्हणते ती. संध्याकाळी कुठेही जायचं नाही असं म्हणते तायडे. आलेच मी असं म्हणते तायडे. तर आता निघून जाते बघा प्रेक्षक हो तायडे. पार्टी असं म्हणते जिया. तर आता नुपूर जात असते बघा प्रेक्षक हो तिचं काम करण्यासाठी. नुपूर नुपूर थांब असं म्हणतो आता मल्हार. एक विचारू असं म्हणतो मल्हार. विचारा ना असं म्हणते नुपूर. तुला खरंच आठवत नाही आज काय ते असं म्हणतो मल्हार. आज काय मल्हार सर आता तुम्हीच सांगा मला असं म्हणते नुपूर. काल रात्रीपासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय पण मला काय कळत नाही. एकदा तर सांगून टाका असं म्हणते ती. काय नाही जाऊ दे असं म्हणतो मल्हार आणि निघून जात होतो तिथून. अहो सांगा तरी असं म्हणते ती. तर रागून चिडून निघालेला असतो आता मल्हार. काय झालंय यांना असं म्हणते आता नुपूर. खोड्यात का बोलत होते हे हल्ली सगळं आयुष्य म्हणजे हे कोड्यात चाललंय असं म्हणते आता नुपूर. संजनाच्या डायरीचं पण खूप मोठं कोडं आहे पण ठीक आहे त्यातून काहीतरी नक्की सापडेल असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नुपूरला पण खूप विचार पडलेले असतात. तर आता ती निघून जाते आपल्या खोलीमध्ये. तर आता ती येते ती डायरी बघण्यासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता बुके ठेवलेला असतो त्यांच्या खोलीमध्ये. हा बुके सकाळी तर इथे नव्हता असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता नुपूर बघते त्याच्यामध्ये काय म्हणून. हॅपी बर्थडे मिस्टर मल्हार खानविलकर असतं त्याच्यावरती. तर आता नुपूरला धक्काच बसतो. आज मल्हार सरांचा वाढदिवस आहे असं म्हणते आता इथे नुपूर. आणि मला माहितच नव्हतं. तर आता तिला आठवतं कसं मल्हार तिला थँक्यू म्हटलेलं असतो ते. थँक्यू कशाबद्दल असं म्हटलेलं असतं ना नुपूर. इथे परत आल्यावर तू काय बोलली नाहीस का असं म्हटलेलं असतं ना मल्हार. तर नाही असं म्हटलेली असते नुपूर. तर बघा प्रेक्षक हो काल रात्री त्यांचं काय संभाषण झालेलं असतं ना ते दाखवलं इथे फ्लॅशबॅक मध्ये. काहीतरी बोलायचं असेलच ना तुला असं म्हटलेलं असतं ना मल्हार. तर आता इथे परत तिला आठवतं हे घड्याळ बघ तुम्हाला गिफ्ट दिलं होतंस हे तुम्ही रोज घालता. मग काय असं म्हटलेली असते ती. हा फोन आणि हे घड्याळ दोघांमध्ये तारीख बघ सेम आहे ना असं म्हटलेलं असतं मल्हार. तर आता इथे किचन मध्ये पण तो आलेला असतो. तुला खरंच काही आठवत नाहीये का असं म्हटलेलं असतं ना मल्हार. तर आता नुपूर म्हणते अरे देवा असं म्हणते बघा प्रेक्षक होती. काय झालंय हे कालपासून तर मल्हार सर मला सांगण्याचा प्रयत्न करत होते की त्यांचा वाढदिवस आहे आणि मी कामाच्या टेन्शन मध्ये एवढी गुंतलेली होती की सॉरी मल्हार सर आय एम सो सो सॉरी असं म्हणते ती. तर आता तिला कळतच नाही काय करावं म्हणून. पण ठीक आहे आता कळलंय ना मला सरप्राईज द्यायचं असेल तर काहीतरी मी बनवूच शकते ना त्यांच्यासाठी असं म्हणते नुपूर. छोटा का होईना पण काहीतरी स्पेशल असं म्हणते आता नुपूर. मल्हार सरांचा वाढदिवस असं म्हणते नुपूर. तर आता नुपूर जाते बघा प्रेक्षक खोलीच्या बाहेर. तर आता इथे नुपूर काहीतरी बनवायला सुरुवात करते बघा प्रेक्षक बहुतेक ती केक बनवत असते. तर आता तिला कॉल आलेला असतो अननोन नंबर आहे असं म्हणते आता नुपूर. जाऊ दे आता अजिबात वेळ नाही माझ्याकडे नंतर करेन असं म्हणते ती. तर आता इथे केक बनवत असते बघा प्रेक्षक नुपूर. तर आता परत वाजत असतो तिचा फोन. तर आता ती मात्र बॅटर बनवत असते. तर आता ती केक बनवायसाठी ठेवलेली असते. तर आता इथे ती बाई सेक्रेटरी आलेली असते बघा प्रेक्षक आणि आता आपली गाडी लावते ती. तर आता ती गाडी लावलेली असते. तर आता ती थांबते आणि आपलं हेल्मेट बाजूला काढून ठेवते. भंजनी मंडळासाठी त्या नुपूर कडून एक्स्ट्रा तबला घेणार होते सगळ्या बायकांसमोर. तिने माझा फोन सुद्धा उचलला नाही असं म्हणते ती. काय तर म्हणे अवंतिका आल्यावर मला फोन करा. तेव्हा तरी फोन घेते की नाही काय माहित असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक तेवढ्यातच एक गाडी येते त्या बाई समोर. तर आता इथे ती सेक्रेटरी बघतच असते. तर आता एक माणूस उतरतो. तर आता इथे बघा प्रेक्षक संजना उतरते त्या गाडीतून. तर आता खूप छान म्युझिक लावलंय तिच्यासाठी बघा प्रेक्षक अवंतिका आली असं म्हणते ती सेक्रेटरी. नुपूरला कळवायला हवं असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक ती बाई आपला फोन बाहेर काढते. नुपूर मात्र केक बनवत असते त्यामुळे ती बघतच नाही फोनकडे. तर आता तिचा केक बनवून झालेला असतो. तर आता परत ती कॉल करते नुपूरला मात्र नुपूर उचलतच नाही बघा प्रेक्षक फोन. तर आता तिचा केक बनवून झालेला असतो. तर आता ती केक बाहेर काढते आणि ठेवते. तर आता इथे संजनाची एंट्री झालेली असते बघा प्रेक्षक तर आता खूप धमाकेदार एंट्री दाखवली आता इथे संजनाची. तर आता बॅग घेऊन जात असते ती आपल्या रूम मध्ये. तर आता इथे नुपूर मात्र मल्हारचा बर्थडे असतो म्हणून काय काय करत असते बघा प्रेक्षक प्रेझेंटेशन वगैरे करत असते ती आणि त्याच्यावरती केक सुद्धा ठेवते. तर आता इथे मल्हार येतो आपल्या खोलीमध्ये बघा प्रेक्षक तर आता तो येतो आणि आपलं कोट वगैरे ठेवतो आणि आता तो बसलेला असतो चेअरवरती. तर आता तिचा केक बनवून झालेला असतो आणि आता तो ठेवते ती त्या प्लेटवरती. हॅपी बर्थडे मल्हार सर म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यावरती. तर आता इथे मल्हार खूप वैतागून बसलेला असतो. तर तेवढ्यातच आता इथे नुपूर येते म्हणते हॅपी बर्थडे टू यू. तर आता इथे मल्हार बघतो तिच्याकडे. हॅपी बर्थडे टू यू असं करत आता ती केक आणलेली असते. हॅपी बर्थडे डिअर मल्हार सर असं म्हणते ती. मल्हारला खूप जास्त आनंद झालेला असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. असेच उत्साही आणि आनंदाने राहा. थँक्यू सो मच असं म्हणतो आता इथे मल्हार. थँक्यू सो मच नुपूर. सकाळपासून का पिडलंस ग एवढं. मला माहिती होतं तुझ्या लक्षात आहे माझा वाढदिवस पण तू नाटक करतेस माझा वाढदिवस विसरण्याचा. नाटक जरी केलं तरी नाटक एवढं कोण स्टेज करतं असं म्हणतो मल्हार. नाटक नव्हते करत मी म्हणजे असं म्हणतो मल्हार. मी विसरून गेले असं पण नाही म्हणू शकत. तुमचा वाढदिवस आहे हे मला माहितच नव्हतं असं म्हणते ती. काय असं म्हणतो मल्हार. आपल्या नवऱ्याचा वाढदिवस माहिती नव्हता तुला. देवा
बघितलंच नाही काय चाललंय, काय म्हणायचं याला असं म्हणतो मल्हार. आता माहित नव्हतं त्याला मी काय करू असं म्हणते ती. खोटं तर नाही ना बोलले मी की मला माहित होतं तरी नाटक केलं मी म्हणून असं म्हणते ती. तर आता इथे मल्हार म्हणतो असं म्हटलं असतं तरी मला कमी वाईट वाटलं असतं. आता तर माझा हार्टब्रेक झाला एकदम असं म्हणतो. आता इथे मल्हार बरं बरं असं म्हणते नुपूर. सॉरी सॉरी असं म्हणते ती. आय एम सॉरी, मला आज वाद नाही घडलायचे तुमच्यासोबत कारण आज तुमचा वाढदिवस आहे आणि बर्थडे बॉयला वाढदिवसाच्या दिवशी नाराज करणं चुकीचं आहे असं म्हणते ती. हा केक मी स्वतः बनवलाय तुमच्यासाठी असं म्हणते नुपूर. आता मल्हारला एकदमच शॉक बसतो. तर आता बसा आणि हा केक कापा असं म्हणते ती. तर आता इथे मल्हार बसतो बघा प्रेक्षक. तर आता इथे नुपूर ठेवते तिच्या समोर तो केक. तर आता इथे केक आणून ठेवलेला असते ती. तर आता बघा प्रेक्षक ती कॅन्डल पेटवते. तर आता तिथे मल्हार बघतच असतो नुपूरकडे आणि नुपूर पण तिच्याकडे बघत असते आणि दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात. तर आता तिचं कॅन्डल लावून झालेलं असतं. तर आता ती फुका असं म्हणते ती. नुपूर असं म्हणतो मल्हार, हा केक तू स्वतः बनवलास माझ्यासाठी असं म्हणते तो. हो असं म्हणते आता नुपूर. म्हणजे घरात कोणाचाही बर्थडे असता तरी मी बनवलाच असता असं म्हणते ती. बरं असं म्हणतो मल्हार. पण नुपूर मला त्या आयसिंगवाल्या केक पेक्षा हे असे होममेड केकच जास्त आवडतात असं म्हणतो मल्हार. माझी आई बनवायची ना माझ्यासाठी केक, थँक्यू असं म्हणतो मल्हार. एक मिनिट असं म्हणते आता इथे नुपूर. असं म्हणतात वाढदिवसाच्या दिवशी एक विश मागायची म्हणजे ती पूर्ण होते. आधी विश मग केक असं म्हणते ती. बरं असं म्हणतो मल्हार. तर आता इथे विश मागत असतो मल्हार. तेवढ्यातच आता इथे काय विश मागू असं म्हणत असतो तो. तेवढ्यातच आता कॉल आलेला असतो नुपूरसाठी. त्याच वेळेचं बघा प्रेक्षक. तर एक मिनिट हा, मी बराच वेळ झाला मला कॉल येतोय, मी जरा बोलून येते त्यांच्याशी असं म्हणते आता नुपूर आणि जाते ती बोलण्यासाठी. हॅलो असं म्हणते नुपूर. अहो मी अवंतिकाच्या सोसायटीतनं बोलते, तुम्ही माझा फोन का नाही उचलत आहे असं म्हणते ती. सॉरी मी कामात होते, बोला ना काय कळलं असं म्हणते नुपूर. ती आली असं म्हणते ती सेक्रेटरी. काय असं म्हणते आता नुपूर. संजना सापडली असं म्हणते ती. तर आता इथे मल्हारला ते ऐकायला येते बघा प्रेक्षक. संजना असं म्हणतो आता मल्हार. पण नुपूर संजनाचं नाव का घेईल असं म्हणतो तो आणि ती तिला का शोधेल, काहीतरी चुकीचं ऐकलं असेल मी असं म्हणतो मल्हार. हो माझ्या समोरूनच तर ती आली गावाहून, आता घरातच आहे असं म्हणते ती. मी आले, मी लवकरच पोहोचते तिथे असं म्हणते नुपूर आले. हा तर आता इथे बघा प्रेक्षक नुपूर सांगितलेले असे मी येतो तिथे म्हणून. तर आता ती बाई फोन ठेवते. तर आता नुपूर म्हणते मल्हार सर एक महत्वाचं काम आलंय, मी पटकन ते करून आले, मी आलेच असं म्हणते ती. नुपूर पण ऐकतरी असं म्हणतो तो. नुपूर अगं कुठे निघालीस तू असं म्हणतो तो. माझं एक अर्जंट काम आहे मला जावं लागेल असं म्हणते ती. मग आपलं सेलिब्रेशन असं अर्धवट ठेवून मी लगेच परत येते सर आणि तुमच्या बर्थडेचं सेलिब्रेशन अजून जोरदार होईल अशीच गोष्ट करायला चालले मी असं म्हणते ती. अच्छा म्हणजे काहीतरी सरप्राईज आहे, मला वाटलंच होतं असं म्हणतो मल्हार. पण संध्याकाळी ही पार्टी तर अटेंड करशील ना, त्या लोकांचा काहीतरी प्लॅन असं म्हणतो तो. मी पार्टीला वेळेत पोहोचेल, आता मी तुम्हाला एवढंच सांगू शकते, मला लवकर पोहोचायचं तिथे असं म्हणते ती. बाय असं म्हणून निघून जाते ती. तर बघा प्रेक्षक वाचा बघितलीस मग रोग तरी काय काय ते ब्रो कसला हॅडसअप दिसतोय तो आज असं म्हणत असते जी. आणि सगळेजण सेलिब्रेट करत असतात तर सगळेजण केक कापून घ्या असं म्हणून नाचत असतात आणि आता इथे नुपूर नसतेच. तर मल्हारला खूप वाईट वाटत असतं. काय रे असं म्हणते रेवती मावशी तुझी बायको कुठे आहे. सर मी एका कर्जतच्या जंगलामध्ये हरवले सर असं म्हणते नुपूर. नुपूर पण तू कर्जतला काय करतेस असं म्हणतो मल्हार. तर आता इथे मल्हार म्हणतो सगळ्यांना माझं एक महत्वाचं काम आहे असं म्हणून तो निघून जातो बघा प्रेक्षक नुपूरला घेण्यासाठी, कारण ती हरवलेली असते ना. आता ह्याचं काहीतरी करावं लागेल असं म्हणते तायडे, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील असं म्हणते आता तायडे. तर आता नुपूर म्हणत तिथे मल्हार आलेला असतो. तर आता दोघांची तिथे भेट होते बघा प्रेक्षक. तर आता इथे त्याचा आवाज चालू करून एक गुंड समोर आलेला असतो. नुपूर समोर थांबतो. आता आमच्या तावडीत सापडली नुपूर असं म्हणत असतो मल्हार. तर आता इथे तिला पळून घेऊन जात असतात बघा प्रेक्षक. तर बघा प्रेक्षक खूप इंटरेस्टिंग आहे उद्याचा प्रोमो. तर प्रेक्षक आमचा हा चॅनल बघतच राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच एक्सक्लुसिव्ह बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.